नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. जून महिन्याचा विषय परमार्थ. 17 जून. प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा. कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असे म्हणतात. हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झाले नाही, तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली, त्याने नाही परमार्थ साधला. ज्याला प्रपंच करता येत नाही, त्याला बुवापणाही करता येणार नाही. हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला, तर तो कोणाला तरी सुटला आहे का? जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो, त्याला संसार आहे असे समजावे. तुकोबांना, ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार होता, प्रपंच होता, पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती, म्हणून त्यांना तो बाधला नाही. पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बरोबर नाही. या गडबडीतच, प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. मग त्यात सावधानता कशाची ठेवायची? तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले होते, म्हणजे हे भगवंता तुला मी आता विसरणार नाही, हे कबूल केले होते ते करण्याची सावधगिरी ठेवायची. प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा. आपण विषयाला जसं शरण गेलो, तसे भगवंताला शरण जावे. चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावे. विषयापासून वेगळे व्हावे, म्हणजे हे पाहता येते. भगवंताला शरण जाणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे. त्याला कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणे. मी रामाचा झालो, जे जे होते ते राम इच्छेने होते असे जो म्हणतो, त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे. तेव्हा नामस्मरण करत जा. प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधायचा प्रयत्न करावा. काही सांगायचे असल्यास, बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.